हरिओम नमस्कार. मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी 36 साईजचं पेपर कटोरी दाखवणार आहे. तर पूर्ण उंची आहे 13, त्यात अधिक 1 इंच. शोल्डर आहे 5.5. मुंडाई 5.5. छातीचा घेर आहे 9. चौथीचा चौथा भाग 9 येत आहे, अधिक 1.5 इंच. तर इथं आधी शोल्डर आखून घ्यायचं आहे. नंतर मुंडा, नंतर छातीचा घेर इकडे. तर छातीच्या घेरापेक्षा अर्धा इंच कमर घेर कमी ठेवायचे आहे. त्यातही मार्जिन 1.5 इंच. इथंही रेषा जॉईंट करून घ्यायच्या आहेत. तर इथं 1.5 इंच बॅक साईडसाठी, फ्रंटसाठी 1 इंच. तर पुढील गळ्यासाठी 2.25. गळा उंची 5.5 आहे. गळा उंचीमध्ये अर्धा इंच वाढवायचा आहे. तेही आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. इथे 1 इंचाचा पण घेऊ शकता, 1.25 इंच घेऊ शकता, किंवा अर्धा इंच, तुम्हाला जसे आवडेल तसं. इथे आपल्याला योकपट्टी काढायची आहे. योकपट्टीसाठी 3.5. त्यातच 2.5 इंचाचे मार्जिन करून घ्यायचं आहे. ह्या साईडलाही 2.5 इंचाचं करून घ्यायचं आहे. आणि ह्या दोन्हींची 2.5 इंचाची रेष मारून घ्यायची आहे. जेणेकरून आपल्याला 3 इंचावरनं आकार, 3.5 वरनं आकार देण्यास सोपं पडेल. तर इथे कटोरी 5.5 आहे. मुंड्याच्या आकारात 1.5 इंच घ्यायचा आहे. आणि इथे 1 इंच घ्यायचं आहे गळ्याच्या आकारापाशी. आणि हा आकार मिळवायचा आहे. तर आपण आता कटिंग करूया. स्टार्टिंगला शोल्डर कटिंग करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला कमर कुठली साईड,
आधी आपण 1.5 इंचाच्या ह्याच्यावरून उंड्यातला आकार कटिंग करून घेतलेले आहे. तर ही तो बॅक साईड निघते आपली, तर मधून कटिंग करून घ्यायचं. कधीही पेपराची घडी घालायची, जेणेकरून बॅक साईड पण आणि फ्रंट साईड पण भेटते. ही झाली बॅक साईड. आणि ही आता पुढील गळा कटिंग करून घ्यायचा आहे. योगपट्टीचं कटिंग केलेलं आहे. नंतर कटोरा. तर बघू शकता मी इथं सगळं पूर्ण कटिंग केलेलं आहे, फ्रंट साईड बॅक साईड. तर आता आपल्याला यात मोठा कटोरा काढायचा आहे. आधी आपल्याला इथं हा जो छोटा कटोरा आहे ते पूर्णपणे आखून घ्यायचा आहे, व्यवस्थित पेपरावरती ठेवून. ते बघू शकता मी ठेवलेला आहे. असा पूर्ण कंप्लीट सगळीकडे आखून घ्यायचा आहे. बघू शकता. तर आपल्याला ह्या साईडला बटन साईड जे असते त्या साईडला आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. इकडेही 1.5 इंच घ्यायचं आहे. आणि ह्या दोन्हीचा मध्य काढून घ्यायचा आहे. आणि ते 1 इंच घ्यायचं आहे आपल्याला. तर ह्या साईडला एकदम 1/2 इंच घ्यायचं आहे. आणि हा आकार आपल्याला 1/2 इंचानं देत इकडल्या साईडला वाढतो. इथं नेऊन हे करायचं आहे. इथून आपल्याला 1.5 इंचावरती आखून घ्यायचं आहे. नंतर इकडे 1 इंचाला जॉईन करायचं आहे. नंतर इकडे. तर तुम्ही बघू शकता मोठी कटोरी. तर ही आपली परफेक्ट 5.5ची कटोरी आहे. तीच होते तयार शिवल्यानंतर ब्लाऊज. हे सगळं शिलाई मार्जिनमध्ये जातं. तर इथून कटिंग करून घ्यायचं आहे. तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.